मंडळी, बाय आणि बाटली या दोन गोष्टी पुरुषाची कमजोरी समजल्या जातात. या गोष्टींवर जर पुरुषानं विजय मिळवला तर त्याला अडचण येत नाही. पण 80% पुरुष या दोन गोष्टींच्या जाळ्यात अडकतातच अडकतात. आणि चुकून माकून एखादा पुरुष जर या दोन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशन मध्ये अडकला तर विचारूच नका. पण कधी कधी याच गोष्टी अनेक जण हत्यार म्हणून सुद्धा वापरतात. ज्या हत्याराचा वापर करून लोक त्यांचा अपेक्षित उद्देश साध्य करून घेतात. त्यापैकीच एक आहे मोसाद, म्हणजेच इस्रायलची गुप्तचर संस्था, जिला जगातली अतिशय खूंखार अशी गुप्तचर यंत्रणा मानलं जातं. त्याचं कारण म्हणजे या गुप्तचर यंत्रणेनं जगाला आश्चर्यचकित करून सोडणारे असे अनेक कारनामे करून दाखवले. पण आता पुन्हा एकदा मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर संघटनेची चर्चा सुरू झाली आहे. निमित्त आहे इस्रायल आणि इराण दरम्यानचं युद्ध. इराण आणि इस्रायल मधील युद्धात मोसादच्या महिला एजंट्सने इराणी अणुशास्त्रज्ञांवर हनी ट्रॅपचा वापर करून जीवघेणे हल्ले केले. कॅथरीन पेरेज नावाच्या एका महिला एजंटने इस्लाम स्वीकारून स्थानिक समुदायात मिसळून 9 शास्त्रज्ञांना ठार मारलं. सुंदर दिसणाऱ्या या ललनांनी इराणी अधिकाऱ्यांच्या पत्नींमार्फत संपर्क साधून टार्गेटवर हल्ले केले. पण एकूणच मोसादच्या या महिला एजंट पुरुष एजंटांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं दिसून येतं. कोण आहेत या ललना आणि त्यांनी कशा पद्धतीनं या अणुशास्त्रज्ञांना गंडवलंय? मोसादची ही लेडी ब्रिगेड कशी काम करते? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, युद्ध सुरू असताना किंवा त्यापूर्वी अनेक देश शत्रू राष्ट्रात युक्त्या प्रयुक्त्या वापरत असतात. सध्याच्या घडीला इराण आणि इस्रायल दरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात इस्रायल त्यांच्या मोसाद या गुप्तचर संघटनेचा अत्यंत खुबीनं वापर करत आहे असं दिसत आहे. त्यातच मोसाद ही जगातील अव्वल दर्जाची गुप्तचर संघटना आहे. या संघटनेनं इराणमध्ये जे चमत्कार घडवले त्यानं सगळेच थक्क झाले आहेत. इराणमध्ये घुसून मोसादच्या खतरनाक एजंटांनी थेट इराणच्या अणुशास्त्रज्ञांना ढगात पोहोचवलं आहे. विशेष म्हणजे ते एका लेडी एजंटच्या माध्यमातून. इराणचे हे सर्व अणुशास्त्रज्ञ हनी ट्रॅपचे शिकार झाले आहेत. म्हणूनच नेमकं हे ऑपरेशन कसं करण्यात आलं त्यावरच टाकलेला हा प्रकाश. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की मोसादमध्ये अत्यंत सुंदर ललना आहेत. हातात हायटेक शस्त्र आणि समोरच्यांना घायाळ करणारी अदा याच्या जोरावर या ललना शिकार करतात. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मोसादमध्ये अत्यंत सुंदर महिलांनाच एंट्री मिळते. त्यामुळेच मोसादचं हनी ट्रॅपचं जाळं अत्यंत सशक्त झालं आहे. त्यामुळेच मोसादचं मिशन अत्यंत कुशलतेनं पार पडतं. विशेष म्हणजे मोसादच्या या लेडी एजंट्स शत्रूंना दिसत नाहीत आणि जगासमोरही येत नाहीत. त्या काळजात घुसून जीव घेतात. गरज पडल्यास रक्तही शोषून गेला मागं पुढे पाहत नाहीत. मोसादनंही या महिलांना तशा पद्धतीने ट्रेन केलेलं असतं. म्हणजे गरज पडल्यास हनी ट्रॅप करणं, शरीर दाखवून टार्गेटला जाळ्यात ओढणं आणि विषय फारच पुढे गेला तर ऑन दी स्पॉट मर्डर करणं, या सगळ्या गोष्टी या महिलांना शिकवल्या जातात. एकदा का तुम्ही मोसादच्या या ललनांच्या जाळ्यात अडकलात तर जगाला मुकलाच म्हणून समजा. 13 जून रोजी इराण सोबत इस्रायलचं युद्ध सुरू झालं आणि या काळात या ललनेनं इराणच्या 9 अणुशास्त्रज्ञांचा जीव घेतला. हनी ट्रॅपचा शिकार झालेल्यांमध्ये इराणचे पुढील 9 एक्सपर्ट होते. एक फेरेयुद्दीन अब्बासी ॲटॉमिक इंजिनियर, मोहम्मद महदी तेहरानची भौतिकशास्त्रज्ञ, अकबर मतलाली जादेह केमिकल इंजिनियर, सईद बेराजी मटेरियल इंजिनियर विशेषज्ञ, अमीर हसन फकही भौतिकी विज्ञानी, अब्द अल हमीद ॲटॉमिक रिएक्टर, मंसूर असगरी भौतिकशास्त्रज्ञ, अहमद रजा दर्यानी ॲटॉमिक इंजिनियर, अली बखाई काथेरेमी मेकॅनिकल इंजिनियर. पण मंडळी, हे झाले अणुशास्त्रज्ञ. पण मोसादच्या या ललना नेमक्या कोण, ज्यांनी या अणुशास्त्रज्ञांना मारलं? या प्रश्नाचं उत्तर इराण शोधेपर्यंत तर त्या ललना इराणमधून गायब झाल्या होत्या. इराणी एक्सपर्ट्स या सर्व 9 हत्यांचं टायमिंग, पॅटर्न आणि हल्ल्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार यांची साखळी जोडली. त्यावेळी त्यांना फक्त या खुनी ललनांचंच नाव समोर आलं. ती होती खूंखार कॅथरीन पॅरेज शेकेट. 9 शास्त्रज्ञांना जीवे मारल्यानंतर कॅथरीन पेरेज कुठं गेली हे कुणालाच माहित नाही. ती फ्रान्सची नागरिक होती एवढंच माहिती आहे. मोसादनं तिला इराणमध्ये खास ऑपरेशनसाठी पाठवलं होतं. ऑपरेशन पार पाडण्यासाठी कॅथरीन इराणला गेली. तिथं तिने इस्लाम कबूल केला आणि त्यानंतर एका वर्षाच्या आतच ती सिनियर ऑफिशियल्सच्या घरापर्यंत पोहोचली. इराणच्या गुप्तचर विभागानं आणखी एक महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते मोसादची एजंट कॅथरीनने इस्लामची प्रॅक्टिस केल्यानंतर स्थानिक शिया समुदायात इतकी मिसळली की कुणाला तिच्याबद्दलचा संशयच आला नाही. त्यानंतर ती सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियरांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचली. या तज्ज्ञांना नंतर तिने टार्गेट केलं होतं. बरं, कुटुंबाशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीननं इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांचा आधार घेतला. पण तुम्हाला ही गोष्ट फिल्मी वाटेल, पण ही गोष्ट फक्त एखाद्या मोसादच्या गर्लची नाही आहे, तर अशा शेकडो ललना
मोसादच्या लेडी ब्रिगेडमध्ये आहेत. या ललना पुरुष एजंटांपेक्षा झपाट्याने मिशन पूर्ण करतात. त्या पुरुष एजंटांपेक्षा खतरनाक आहेत. कॅथरीननेही तेच केलं. पण एकूणच बघायला गेलं तर इराणमध्ये घुसून टॉप एक्सपर्टला मोसादच्या ललनांनी संपवलाय. मोसादच्या महिला ब्रिगेडने हे मिशन लिलया पार पाडलाय. त्यामुळे मोसादच नाही तर मोसादच्या लेडी ब्रिगेडची सध्या चर्चा सुरू झाली. या महिला एजंट एखाद्याची शिकार कशी करतात याचं कुतूहल आता त्यामुळे वाढलेलं आहे. म्हणूनच त्यांचं कामकाज नेमकं कसं चालतंय आपण आता जाणून घेऊयात. म्हणजे जगभरात कुठेही लपून बसलेल्या आपल्या शत्रूंना शोधून त्याला कायमचं जगातून संपवण्याचं काम मोसाद करतं. मोसादची काम करण्याची पद्धत सुद्धा वेगळीच आहे. मोसादमध्ये मेल एजंटसह फिमेल एजंट्सही असतात. त्याला लेडी ब्रिगेड असं म्हटलं जातं. या लेडी ब्रिगेड म्हणजे ब्युटी विथ ब्रेन असतात. कोणतंही कठीण काम त्या लिलया पार पाडतात. आपल्या सौंदर्याच्या बळावर समोरच्या व्यक्तीला घायाळ करणं आणि त्याला जाळ्यात ओढणं यात या ललना तरबेज असतात. टाइम्स ऑफ इस्रायल मधील एका जुन्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मोसादच्या फिमेल एजंट उच्च पदावरून हेरगिरीचं काम करण्यातही एक्सपर्ट असतात. पण या महिला एजंटांना मिशनच्या दरम्यान काही मर्यादा घालून दिलेल्या असतात. त्या मर्यादा पाळूनच त्यांना मिशन पूर्ण करावं लागतं. मोसादच्या महिला एजंटांचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखं असतं, पण तेवढं आकर्षक नसतं. त्या फक्त आणि फक्त देशासाठी मिशन पार पाडत असतात. एका फिमेल एजंटने सिक्रेट सर्व्हिसमध्ये काम करताना काय करावं लागतं याची माहिती दिली होती. तिच्या म्हणण्यानुसार या महिला मिशन पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातात याची माहिती तिने दिली आहे. मिशन किती मोठं आणि महत्वाचं असो, काही मर्यादा पाळाव्या लागतात. जोपर्यंत त्यांना सांगितलं जात नाही तोपर्यंत त्या कोणत्याही थराला जात नाहीत. महिला एजंटनं सांगितलं की जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा छेडछाड योग्य ठरते. कारण प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये पुरुषांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असते, पण हसऱ्या चेहऱ्यानं जाणाऱ्या महिलेला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. या महिला कमांडर किंवा त्याहूनही उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि एजन्सीच्या काही अत्यंत धाडसी आणि महत्वाच्या मोहिमांमध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. त्या म्हणतात की आम्ही मिशन पूर्ण करण्यासाठी आमच्या स्त्रीत्वाचा पुरेपूर उपयोग करतो. कारण मिशन पूर्ण करण्यासाठी कोणतीही पद्धत ही योग्यच आहे. पण मिशन पुढे नेण्यासाठी कोणासोबत तरी झोपण्याची वेळ येते तेव्हा मात्र मोसाद आम्हाला असं करण्याची परवानगी देत नाही. एजंटांच्या शरीराचा वापर केला जात नाही. आम्ही फ्लर्ट करतो पण सेक्स करण्यास आम्हाला मनाई असते, असं या महिलेनं सांगितलं आहे. शिवाय मोसादमध्ये महिला एजंटांची भरती करणं कठीण आहे. कारण पकडलं गेल्यास थेट मृत्यूशी गाठ असल्याचं त्यांना माहीत असतं. पण देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वेळी धोका पत्करावा लागतो. त्यामुळेच मोसादमधील सर्वाधिक महिला एजंट या सिंगल असतात. कारण कुटुंबवत्सल महिलांची जीवनशैली आव्हानात्मक, भावनिक आणि किचकट असते असंही या महिलेनं सांगितलं. पण तुम्हाला या महिलांबद्दल ललनांबद्दल ऐकून काय वाटलं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विषय जुभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.